एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे 10वे 12वे श्राद्ध करण्याची प्रथा हिंदू धर्मात पाळली जाते. काही हजार वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू झाली. मृत्यूनंतरचा जीवाचा प्रवास कसा होतो याची वर्णने गरुड पुराणात वाचता येतात. हे पुराण कितीतरी शतकांपूर्वी लिहिण्यात आले होते. काळाच्या ओघात ते नाहीसे झाले होते. त्याच्या दंतकथा शिल्लक राहिल्या. उत्तर भारतातील कोणातरी अभ्यासूने लिहिलेले त्याच्यापर्यंत पोचलेले गरुड पुराण आता बाजारात विकत मिळते. कोणीही शिकलेला माणूस त्यातील वर्णनांवर विश्वास ठेवणार नाही. त्यातील वर्णने ही कल्पनेच्या भराऱ्या आहेत. धारप तर्काला पटेल अशा कल्पना सुचवतात. गरुड पुराण वाचताना हे विचित्र विश्व या मासिकात काहीतरी लिहिले असावे असे लेखन वाटत राहते. पण हिंदू धर्मातील अनेक माणसे त्यावर विश्वास ठेवीत आली आहेत. मृत्यूनंतरचा जीवात्म्याचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून 10वे 12वे मासिक श्राद्ध यासारखे विधी आपल्याकडे केले जातात. 10व्या दिवसाच्या विधीला भाताचा पिंड करून ठेवण्याची पद्धत आहे. त्या पिंडात मृतात्मा राहत असतो असे मानले जाते. त्यासाठी मंत्रविधी केले जातात. त्या पिंडाला कावळा शिवायला हवा. मृतात्म्याची कोणतीही इच्छा शिल्लक राहिली असेल तर पिंडाला कावळा शिवत नाही. आजूबाजूला असलेले पक्षीही त्या पिंडाला स्पर्श करीत नाहीत. याचा अनुभव मी स्वतः 3 वेळा घेतला आहे. पिंडाच्या आजूबाजूला कोकिळा, बुलबुल असे अनेक पक्षी होते. खारी होत्या. त्या पिंडाचा वास घेऊन जात होत्या. पिंडावरचा भात खाण्यासाठी कोकिळाही तेथे उडून आली, पण शॉक बसल्यासारखी ती तेथून निघून गेली. वाशीतील एका ठिकाणी तर पिंडाभोवती अनेक कबुतरे होती, कावळेही होते. ते सारे पक्षी पिंडाभोवती फिरत होते, पण पिंडाला स्पर्श करायला तयार नव्हते. पिंडापासून 15-20 फुटावर घातलेले अन्न खाण्यासाठी कबुतरे गर्दी करीत होती, पण पिंडाजवळ जायला तयार नव्हती. पिंडाच्या गोळ्यात असे काय असते ज्यामुळे पिंडाला स्पर्श करणे कावळा टाळतो? या संबंधित व्हिडिओज मी अनेकांना पाठवले. अशा प्रसंगांचे व्हिडिओज करून मला पाठवावे हेही मी त्यांना कळवले होते. पण एकाही व्यक्तीने पिंडाजवळ असे जे काही घडते त्याचे व्हिडिओ काढण्याचे धाडस केले नाही. निदान माझ्यापर्यंत तरी कसलीही माहिती आली नाही. 21व्या शतकातही अशा प्रसंगांकडे चिकित्सकपणे पाहावे असे आपल्याला वाटत नाही. अंत्यविधीचे मंत्र विधी कितीशे वर्षापूर्वी निर्माण झाले याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. ज्यांनी ते निर्माण केले त्यांना 3 मितींपलीकडील विश्वाविषयी काही माहीत होते का? आपल्याला सांगता येत नाही. ऊर्जा नाहीशी होत नाही, ती फक्त रूप बदलत असते. या सिद्धांताविषयी त्यांच्या काय कल्पना होत्या यावर संशोधन व्हायला हवे. आपल्याला हे पटते का? या संबंधित काही प्रयोग करता येणे शक्य आहे. त्यामध्ये सहभागी होणे आपल्याला आवडेल का? अशा विषयांवरील त्यांच्या कल्पना धारप कथातून रंजकपणे मांडत असत. येणाऱ्या काही शतकात आपल्याकडे नाहीतरी पाश्चात्य राष्ट्रातून यावर संशोधन होईल. त्यानंतर आमच्या पूर्वजांना हे सारे काही माहीत होते असे दावे केले जातील. पुढेही हे असेच चालू राहावे असे आपल्याला वाटते का? कृपया यावर अधिक विचार करावा ही विनंती आहे. धन्यवाद.